हाय हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सगळी. आज आम्ही चाललो होतो हॉटेलला जाणार होतो म्हणून आज काही स्वयंपाक नव्हता म्हणून वरती येऊन बसलो होतो टेरेसला. आईच्या अशा गप्पा गोष्टी चालू होत्या तोपर्यंत स्वराने एक कुटाणा केला, म्हणजेच तिने पायाला लागून घेतलं. हे बघा, हिच्या पायाला असं लागलं होतं. ती सांगत होती काकी बघा मला असं लागलं आहे. नुसती धडपडत असते ही पोरगी. आणि एकीकडून काव्या इकडून तिकडे पळत होती. दोघी खूप छान रमतात. खाली आल्यावर आम्ही ह्या दोघींना टी व्ही लावून दिली बघण्यासाठी आणि आम्ही आमचं आवरत होतो. तर ह्या मस्त एन्जॉय करत होत्या, छान डान्स करत होत्या. आम्ही असे नवीन कपडे घातले की ह्यांना समजून जातं की हां चला आता कुठेतरी जायचं आहे. काव्याला तर काही कळत नाही, पण स्वराला मात्र चांगलंच कळतं. ती खूप एन्जॉय करत होती कारण तिला आम्ही सांगितलं होतं की चला बाबा आपण हॉटेलला जायचं आहे. त्यामुळे तर ती आणि जोरात नाचायला लागली आणि काव्या तिची कॉपी करून नाचत होती. दोघीजणी एकमेकांच्या कॉप्या खूप भारी करत असतात. भारी वाटतं या दोघींना घरात असं नाचलेलं वगैरे बघताना. खूप प्रसन्न वाटतं या दोघींना बघितलं की. फायनली आवरून आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो होतो. हॉटेल खूप छान होतं, तिथलं जेवणसुद्धा खूप छान होतं. आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं हॉटेलमध्ये सुद्धा. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर काव्या मात्र अशी झोपून गेली होती. काव्या आणि एकीकडे स्वरा अशी पाठीमागच्या बाळाला खेळवत बसली होती. मस्त असं जेवून झाल्यानंतर काव्याची रिॲक्शन बघा, अरे मला का तुम्ही जेवायला दिलं नाही, तुमचं तुम्ही खाऊन टाकलात. तिथून फायनली आम्ही गेलो रंकाळ्याला मस्त दोघीजणी खेळल्या. आम्हाला बघायचं होतं फाउंटन, पण ते काय आम्हाला बघायला मिळालं नाही. आम्ही तिथून गेल्यावर ते बंद झालं होतं. सगळ्या लाईटीसुद्धा ऑफ केल्या होत्या. मग पुढे आईस्क्रीम घेतला आणि छान काव्याला दिला खायला. काव्या बघा गाडीला सुद्धा घाबरत होती. रिमोट कंट्रोलची गाडी तर तिला ती पण वाटत होती. ह्या दोघी बाहेर आल्यावर खूप एन्जॉय करतात. इतकं एन्जॉय करतात की असं वाटतं अरे बापरे यांना आम्ही पिंजऱ्यातून मुक्त केले आणि बाहेर सोडले. यांना बघून आम्हाला ती म्हण आठवली, लहानपण देगा देवा. कारण ह्या दोघींना बघून आम्हाला आमचं बालपण आठवत होतं. आम्ही पण एकेकाळी असंच छान खेळत होतो, हिंडत होतो. असो फायनली मग आम्ही यांना दोघींना आवरून मग गेलो घरी. चला तर मग भेटू परत एका नवीन ब्लॉग सहित. बाय बाय.